मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कुणीही एकत्र येऊ द्या, मुंबईमध्ये महायुतीचाच विजय होणार। ठाकरे युतीच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। राज ठाकरेंकडून युतीचे या ठिकाणी संकेत। महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार तुम्हाला कल्पनाही नाही, मात्र मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार। युतीचं माझ्यावर सोडा, राज ठाकरेंचं सूचक विधान। सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत। महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकांनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबे यांनी या विषयात कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। तर दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत याचीच आम्ही वाट पाहतोय। आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचंय, मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। शिवसेनेचा बाप मीच, भाजपचे आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य वादात। भंडाऱ्यातील स्थानिक मुद्द्यावरून फुकेंचं हे वक्तव्य। शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही। जरा काही वाईट झालं तर दोष बापालाच दिला जातो असं फुके म्हणाले। फडणवीसांकडून स्पष्ट। तर चांगल्या भाषेत उत्तर देण्याचं कसब माझ्याकडे सुद्धा आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा फुकेंना इशारा। तर बाप वगैरे काढायला लागत असेल तर हे योग्य नाही, कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, बावनकुळेंचाही सल्ला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा दावा। आरोपांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार, कराडची माहिती। महादेव मुंडेंशी ओळख नव्हती तर पोलिसांना फोन करून तपास का थांबवलात? मी पूर्वीपासूनच पोलिसांचे सीडीआर मागतीये। सुशील कराडनं आरोप फेटाळल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरीमध्ये भव्य कावड यात्रा। कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत 18 किलोमीटरची ही यात्रा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यामध्ये सहभागी। ओव्हल कसोटीत टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय। कसोटी मालिका 2-2 बरोबरीत। मोहम्मद सिराज ठरला प्लेअर ऑफ द मॅच। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।